बोंदुखराचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। आणखी एका बोंदूवर जादूटोणा विरोधीसह बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। महेश गिरी उर्फ महेश काकडे याच्या विरोधात लासलगाव पोलिसात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। नाशिकच्या लासलगाव या ठिकाणी महेश गिरी उर्फ महेश काकडे याच्या विरोधात जादूटोणा विरोधी आणि त्यासोबतच बलात्कार अशा स्वरूपाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या पीडितेने या सगळ्या संबंधी फिर्याद दिलेली आहे ती पीडिता पुढारी न्यूज सोबत आता या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले तर तुम्ही एकूणच हे उचललेलं पाऊल बघता तुमचं जे काही धाडस आहे त्याबद्दल तुमचं कौतुक, पण तुमच्यासोबत घडलेला जो काही प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे। त्या सगळ्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने न्यायासाठी लढताय, काय नेमकं तुमच्या मनात आता सध्या चाललंय? माझ्या मनात फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे की मी माझ्या डोळ्यांनी तिथं पीडित महिला बघितलेल्या आहे आणि त्यांचं शोषण होताना बघितलेलं आहे। माझं पण मी पण त्या परिस्थितीतून गेलेली आहे। माझ्या घरदारांनी काय भोगलंय ना त्या बाबामुळे हे आम्हाला माहिती आहे। मला असं वाटतं की अजून मुलींचं शोषण होऊ नये, कुठंतरी ते थांबावं, म्हणून माझ्या एवढं जीवाचा आटापिटा चालू आहे। माझे काही वैयक्तिक प्रॉब्लेम होते आणि चिडचिड पण व्हायची त्या प्रॉब्लेममुळे। तर घरच्यांना असं वाटलं की हिला काही बाहेरचं आहे, म्हणून त्यांनी विचारलं की बाई हिला काय आहे का तुम्ही बघा, म्हणून त्यांनी माझ्या हातात त्या बाबांनी माझ्या इथे असा हात ठेवला आणि थोडा वेळ थांबल्यानंतर सांगितलं की हिला बाहेरचा फटका आहे, बाहेरची करणी बाधा कोणीतरी केलंय हिला आणि तुम्ही इथं 4 गुरुवारी खिटी घाला। त्या 4 गुरुवारांमध्ये त्या बाबाचं नाम, आमच्या फॅमिलीचं कॉन्टॅक्ट पण चांगल्या पद्धतीचं होतं की आणि तिथे भक्ती निवास म्हणून त्याचं हे पण आहे, तिथं आम्ही बुधवारी मुक्कामाला पण जायचं संध्याकाळी। त्याच्यात असं झालं की त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबरला माझी बर्थडेट, जन्मतारीख आणि जन्मवेळ सेंड करायला लावली। तर मी माझ्या नंबरवरून त्यांना ती सेंड केली। सेंड केल्यानंतर त्यांचे मला मेसेज यायला लागले असे रेग्युलर की झोपली आहे का, जेवली का। त्यावेळेसच मी विचार केला होता बाबा असून असे मेसेज का करतो मला, पण माझी फॅमिली आणि एवढी आहारी गेली होती तिथे की माझं काही प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मला ना कसं आहे फॅमिलीचं पण मत धरणं जरुरीचं होतं। कारण कधी कधी कसं होतं आपली इच्छा नसते पण फॅमिली पण आपल्याला असं वाटतं की त्यांना पण काळजी असते का कुठंतरी जाऊन बरं वाटलं पाहिजे बुवा। माझ्या पप्पांना एक दिवस त्याचा फोन आला की हिला मला वैयक्तिक भेटायला बोलवा, म्हणून त्यांनी मला भेटायला पंचवटीला बोलवलं। तर त्यांनी डायरेक्ट त्र्यंबक रोडला एक लॉज होतं तिथं गाडी नेली। लॉज बघितल्यानंतर मला वाटलं की म्हणजे आपल्याला फक्त बोलायचं, मला इम्पॉर्टंट विषय बोलायचा आहे तुझ्याविषयी। तर मध्ये नेल्यानंतर जेव्हा त्या लॉजमध्ये आम्ही गेलो त्यावेळेस तो माणूस एक तर ऑलरेडी इतका राक्षसासारखा आहे ना की मला त्यावेळेस ना काय करू आणि काय नको कारण आवाज पण नाही जाऊ शकत। आणि तो असा आहे ना की एखाद्याला मार काढताना मला ऑलरेडी आधीच धमकी दिलं माझ्या हातावरती, म्हणजे नंतर जेव्हा भेट झाली तेव्हा आमचं बोलणं झालं होतं, मेसेज वगैरे दाखवून मी हे करायचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस त्यांनी मला धमकी दिलं होतं की माझ्या हातात म्हणजे मर्डर वगैरे करणं माझ्या तळ हाताचं काम आहे वगैरे आणि तू माझं काहीच बिघडू शकत नाही वगैरे। मी नंतर माझ्या मिस्टरांना फोन केल्यानंतर माझी सगळी हकीकत मी त्यांना सांगितली की त्यांनी माझ्यासोबत काय काय केलं। त्यावेळेस हे प्रकरण माझ्या घरी घडलं, मी घरच्यांना सांगितलं तर अक्षरशः मी माझे होणारे सास माझं लग्न वगैरे असेल त्यांनी मला अपसेट करणं सोडून माझ्यावर इतके घाण गोष्टी बितल्या आहे। मी सत्य सांगायचं तेव्हा पण प्रयत्न केला, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझी साथ सोडली नाही। इंदोरीच्या पोलीस स्टेशनमध्ये मेसेज दाखवले, ते म्हणे तू पण बोलू शकत असशील त्याच्याशी, तसं तुझं पण असेल म्हणे त्याच्याबरोबर काही, म्हणून तर तू एवढं बोलली म्हणून। म्हणजे इतका हेडेक पद्धतीने डोक्याला झालं ना। तर नंतर मग आम्ही ही कोशिश करणं सोडून दिलं, कारण कसं आहे ना त्याचं नंतर आम्ही खूप विचार केले, त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्या मोठ्या मोठ्या नेत्यांशी ओळखा, महिला मंडळाशी ओळख होती आणि तो स्वतः सांगायचा तू माझ्याविषयी किती पण काही कर, चॅलेंज करतो म्हणतो माझं काहीच बिघडू शकत नाही। मला सरकारकडनं एवढंच अपेक्षा आहे की ह्या भोंदू बाबाविषयी तुम्ही लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी, तुम्ही बघावा, त्याचा तपास काढावा। अजून तुम्हाला मला माहिती आहे स्वतःला की खूप काही असे खुलासे की त्याच्याबद्दल ओपन होतील। तुम्ही एकदा जातीने चौकशी करा, त्याच्या योग्य ठोस ते पाऊल प्लीज त्या महिलांना वाचवा आणि महिलांना पण जगभरातल्या महिलांना मला माहिती आहे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सगळीकडून बाया तिथं जायच्या। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।